क्रीडा रसिक हो नमस्कार. क्रीडा विश्व कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे आणि शरीर सौष्ठव स्पर्धा संघटक विजय झगडे यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद. नमस्कार श्रोते हो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चेन्नईत 2013 मध्ये विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात विश्वविजेतेपदाची लढत झाली होती. त्यावेळी एका 7 वर्षाच्या मुलानं आपली महत्वाकांक्षा प्रकट केली की मला बुद्धिबळातील जगज्जेतेपद काबीज करायचंय. 11 वर्षानंतर त्या मुलानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनला नामोहरम करीत गुकेश दोम्माराजूनं वयाच्या 18व्या वर्षी बुद्धिबळातील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. 5 वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा वारसा गुकेश जगज्जेता म्हणून आता चालवत आहे. या निमित्तानं आज आपण क्रीडा विश्व या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत देशातले 3रे ग्रँडमास्टर बुद्धिबळपट्टू प्रवीण ठिपसे यांच्याशी. मी ठिपसे सर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम गतविजेत्या डिंग लिरेनला हरवून गुकेशनं विश्वविजेतेपद मिळवलं. या सामन्याचं ठिपसे सर तुम्ही कसं वर्णन कराल, कसं विश्लेषण कराल? हा सामना बहुरंगीय किंवा वेगवेगळ्या दिशेने गेलेला असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी, प्लेईंग स्ट्रेंथ, एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टींचा फार महत्त्वाचा मुद्दा होता. आणि गुकेशची गेल्या 2 वर्षातली प्रगती बघताना आम्हाला असं वाटत होतं की गुकेश सहजही विजयी होईल आणि मॅग्नस कार्लसनपासून गॅरी कस्पारोव्ह, विश्वनाथन आनंद सगळ्यांनी असंच मत प्रदर्शन केलं होतं. परंतु कुठेतरी डिंग लिरेन जो 1.5 वर्षामध्ये ऑफ फॉर्म होता तो जागा झाला आणि त्यांनी पहिलाच डाव जिंकला. आणि या 14 डावांच्या लढतीमध्ये पहिलाच डाव जिंकल्यानंतरची म्हणजे अशी परिस्थिती उत्पन्न झाली की कोण जिंकेल सांगता येणार नाही. तर प्रत्येकच गोष्ट त्यानंतरची एक विस्मयकारक होत गेली आणि नथिंग टू प्रेडिक्ट असं प्रत्येक डावाबद्दल व्हायला लागलं. आणि फारच म्हणजे ती रंगली लढत आणि अत्यंत रंगतदार आणि बहादुरीने दोघेही खेळले असं मला वाटतं. ठिपसे सर, गुकेशविषयी तुम्ही आणखी काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे त्याच्या यशोगाथेतून कोणता धडा घडू पाहणाऱ्या बुद्धिबळपट्टूंनी घ्यावा असं तुम्हाला वाटतं? महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गुकेशनी मला जगज्जेता व्हायचं हे तर 2013 मध्ये सांगितलं होतं, पण 2018 मध्ये त्यांनी कलकत्त्याला एका स्पर्धेमध्ये सांगितलं की मला सर्वात तरुण जगज्जेता व्हायचं आहे आणि ते त्यांनी होऊन दाखवलं. तर खरोखरच ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि कौतुकास्पद विशेषतः ह्याच्यासाठी की याच्यापूर्वीचा जे विक्रम होता, गॅरी कस्पारोव्हचा जो विक्रम होता तो होता 22 वर्ष आणि 6 महिने आणि या मुलाने तो मोडला 18 वर्ष आणि 6 महिने. म्हणजे जवळजवळ 100 मीटर रनिंगमध्ये जर कोणी 8 सेकंदामध्ये जिंकलं आणि बाकीच्यांना 9.5 सेकंद लागतात, अशा प्रकारे हा फरक पडला. तर हा फरक कसा पडला हे आपण जर बघितलं तर त्याच्या आईचं एक आपण जर मुलाखत बघितली की त्यांनी स्वतःसाठी किंवा स्वतःला मजेसाठी गंमत व्हावी, कुठेतरी एंटरटेनमेंट हा मुद्दा त्यांनी लहानपणापासूनच दूर ठेवला होता. कुठल्याही प्रकारे त्यांनी एखादी गोष्ट मला आवडते काय बघायचा प्रयत्न केला नाही. मोबाईलपासून तो दूर राहिला. कॉम्प्युटरवरती देखील जेव्हा तो बसतो तेव्हा तो कॉम्प्युटरचा उपयोग फक्त डेटा बघण्यासाठी करून येतो. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पूर्वीची तयारी करण्यापूर्वी त्यांनी इंजिन म्हणजे कॉम्प्युटर जे चेस खेळणारे कॉम्प्युटर असतात त्यांच्याबरोबर अभ्यास केला नाही. तो कुठेतरी संपूर्णपणे हार्डवर्क, फोकस, स्ट्रेंथ ऑफ माइंड या सगळ्या गुणांचा त्याच्यामध्ये संगम आहे. आणि सगळ्यात म्हणजे की त्याचा जबरी आत्मविश्वास आणि कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स नाही. तर अशी पर्सनॅलिटी क्वचितच बघायला मिळते. तुम्ही आता एक उल्लेख केलात की गुकेशनं मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवलं. मला आठवतंय PV सिंधूनं जेव्हा ऑलिम्पिक पदक मिळवलं तेव्हा तिनेही सांगितलं मी 6 महिने मोबाईल आणि समाज माध्यमापासून स्वतःला दूर ठेवलं. किती आवश्यक असतं आपल्याला एखादं लक्ष काबीज करण्यासाठी हे सगळे डिस्ट्रॅक्शनपासून आपल्याला दूर ठेवणं, आणि हे कशा रीतीने तुम्ही पाहता या सर्व गोष्टींकडे? मला वाटतं की डिस्ट्रॅक्शन हा मोठा मुद्दा आहेच. कारण आपल्याला जी सहज जमते गोष्ट ती आपल्याला करायला आवडते. आपल्याला विचार करायला मनुष्याला आवडत नाही शक्यतो. आणि हार्डवर्क करायला म्हणजे खूप मेहनत करायला आवडत नाही मनातून. कुठेतरी एक मनातून वाटतं की कधी यातून सुटका होईल असं पण बरेचदा वाटतं. तर त्याच्यावरती ताबा मिळवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि बुद्धिबळाच्या दृष्टीने गॅजेट्सपासून दूर राहण्याला जास्ती महत्त्व आहे. कारण पूर्वी म्हणजे 1970 मध्ये बॉबी फिशरने जेव्हा टेलिव्हिजन आला होता त्यावेळी सांगितलं की टेलिव्हिजन बघितल्यामुळे रेडिएशन थोडं जाऊन बौद्धिक क्षमता कमी होते. आणि ही आपण वस्तुस्थिती बऱ्याच प्रमाणात बघतो की कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लॅप्स किंवा माणसाला साध्या गोष्टी कळत नाहीत, अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा होतात तर ते जास्ती TV बघणाऱ्यांकडे मोबाईलवरती दिवसभर जे असतात त्यांना कधी मग
काय जेवतोय आपण ह्याचं भान नसतं, किंवा सकाळी काय अशा प्रकारचा जेव्हा अलर्टनेस राहत नाही आणि आपण ज्यावेळी आपला स्वभाव कुठेतरी आपण नोटीस करत नाही, त्या ठिकाणी बुद्धिबळाला तर विशेष नुकसान होऊ शकतं. दोन्ही अर्थाने एक नाद लागू नये बाकी गोष्टींचा हे पण आहे, आणि आपल्या मेंदूवर पण रेडिएशनचा परिणाम होऊ नये, या दोन दृष्टीने बुद्धिबळपटूंना कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून दूर राहण्याची फार आवश्यकता आहे. गुकेश हा तामिळनाडूचा, पण आपण बुद्धिबळातली प्रारंभीची लाट जर बघितली तर तामिळनाडू इतकंच महाराष्ट्राचंही महत्त्वाचं योगदान होतं, महत्त्वाचे शिलेदार सगळे दिसत होते. म्हणजे आपण जर बघितलं तर तुम्ही तिसरे ग्रँडमास्टर भारताचे, आणि त्याचसोबत आपण बघितलं अभिजित कुंटे पण तुमच्या आसपासच ग्रँडमास्टर झाला. म्हणजे प्रारंभीची एक मोठी लाट तमिळनाडूच्या तुलनेत महाराष्ट्राची पण होती. तर सध्या तुम्ही तमिळनाडू आणि महाराष्ट्र या दोघांची बुद्धिबळात कशी तुलना कराल? सुरुवातीला म्हणजे आम्ही त्या मानाने नशीबवान म्हटलं पाहिजे, की आम्ही जेव्हा खेळायला सुरुवात केली 1970च्या सुरुवातीला, म्हणजे फिशर्स पास्की मॅचच्या थोडा आधी, त्यावेळी जर नॅशनल स्पर्धा जी असायची, राष्ट्रीय स्पर्धा, त्यामध्ये 14 खेळाडूंपैकी 6-7 मुंबईचे असायचे आणि महाराष्ट्राचा अजून एखादा कुठून तरी असायचा, नागपूर किंवा पुण्याहून. पण असं वातावरण इकडे होतं आणि सगळे एका क्लबमध्ये येऊन खेळायचे. म्हणजे आम्ही जेव्हा बिगिनर होतो त्यावेळी आम्हाला जाऊन पहिले नॅशनल चॅम्पियन रामचंद्र सप्रेजी किंवा इंडिया नंबर 2 श्रीकृष्ण साखळकर, तर अशा प्रकारचे मोठे मोठे जे विद्वान व्यक्ती ज्या होत्या त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळायचं. म्हणजे आता त्याला अधिकृतरित्या कोचिंग म्हणता येणार नाही, पण तिकडे गेलं आणि कुठली शंका विचारली की ही मूक केली तर काय होतं, तर ताबडतोब सांगायला सगळे खेळाडू तयार असायचे. आणि या प्रकारचं वातावरण जे होतं त्या वातावरणामुळे काही वर्ष महाराष्ट्र खूप चालला. हा प्रकारचं वातावरण जेव्हा तामिळनाडूत सुरू झालं, पर्टिक्युलरली चेन्नईमध्ये, तर तिकडे एक खेळाडूंचा बेस जास्ती होता. म्हणजे आपल्याकडे हा खेळ बराच वर्ष मध्यमवर्गीयांकडे होता, परंतु तामिळनाडूमध्ये लेबर क्लासमध्ये देखील हा 40 वर्षापूर्वी खेळला जात असे. त्याचं कारण की याला खर्च खूप कमी आहे. एकदा तुम्ही पट घेतलात की तुम्हाला 10-12 वर्ष तो पट आणि मोहरे चालतात. तर तशा प्रकारे एक तिकडे सुरू झालं की जागोजागी लोक जाऊन खेळायचे, आणि असं जिकडे नुक्कडवरती किंवा असे जिकडे गेम व्हायचे त्यावेळी त्या त्या ठिकाणी त्याचं कल्चर तयार झालेलं होतं. हळूहळू मग ते कल्चर कमी होत गेलं महाराष्ट्रातलं, आणि जसा क्लब बंद पडला तेव्हापासून राष्ट्रीय खेळाडू पण म्हणजे मुंबईहून तिकडे बंद झालं. तरी आजही आपण जर बघितलं तर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 11 वेळेला महाराष्ट्राने सुवर्णपदक मिळवलेलं आहे 56 स्पर्धांपैकी, आणि त्यात 7 वेळेला माझे जरी असले तरी अजून 4 जण आहेत. तर मुंबईकडे 9 वेळेला आलेलं आहे 11 पैकी. तर अशा प्रकारे एक वारसा मुंबईचा आणि महाराष्ट्राचा आहे. पण कुठेतरी गेल्या 20 वर्षामध्ये आपण बघितलं तर फार कमी खेळाडू, म्हणजे आता बघितलं तर विदित गुजराती एकच आहे जो भारतीय संघामध्ये असू शकतो. आणि अशा प्रकारची परिस्थिती उत्पन्न झालेली आहे दुर्दैवाने. आणि तामिळनाडूमध्ये बघितलं तर सगळेच खेळाडू हळूहळू टॉपला, म्हणजे याच्या पुढचा उत्तराधिकारी कोण म्हटलं तर बहुतेक लोक तामिळनाडू किंवा तेलंगणाच्या खेळाडूकडे विचार करतात, किंवा विजयवाडा. हा जो बेल्ट आहे तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, तिथूनच चॅम्पियन तयार होत आहेत आता. शालेय वय हे खेळाडू घडण्यासाठी महत्त्वाचं असतं. गुकेशच्या यशात त्याच्या चेन्नईच्या वेलम्मल विद्यालयाचा सिंहाचा वाटा होता. भारतामध्ये चेसिन स्कूल सारखे उपक्रम कशा रीतीने राबवले जातात याविषयी तुम्ही काय सांगाल? चेसिन स्कूल जे इनिशिएटिव्ह आहे ते फक्त चेस फॉर बेटर सोसायटी, म्हणजे बुद्धिबळाचे जे चॅम्पियन घडवण्यासाठी नाही, पण जे इतर फायदे आहेत. उदाहरणार्थ की सिग्मंड फ्राईडनी म्हटलेलं आहे की व्हायलंट नसतात, म्हणजे चेस प्लेयर जे आहेत फिजिकली व्हायलंट, कधी त्यांची मारामारी होत नाही. तर या प्रकारचं, किंवा विचार करायची क्षमता वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आणि कुठेतरी एक लॉजिकल बेस, रॅडिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो तसं डेव्हलप होतं. तर चेसिन स्कूलचं उद्दिष्ट वेगळं आहे. परंतु वेल्लॅमल स्कूलचं जे आहे, आजही चेन्नईच्या 23 ग्रँडमास्टरपैकी 18 ग्रँडमास्टर वेल्लॅमल स्कूलचे आहेत. तेव्हा कुठेतरी त्यांचं योगदान, म्हणजे गुकेशच्या शब्दात सांगायचं तर 4थी पासून मी शाळेमध्येच कधी गेलो नाही, त्याला फक्त परीक्षा द्यायला सांगायचे, पोर्शन जो काही पुस्तकं असायची त्याप्रमाणे. तर अशा प्रकारची सूट, त्याचप्रमाणे कुठेही तो जाईल, राज्य स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा, हळूहळू आशियाई स्पर्धा, जागतिक स्पर्धा, सगळीकडे त्याचाच नाही तर या इतर सर्व खेळाडूंचा खर्च देखील त्याची शाळा उचलते. तर वेल्लॅमल स्कूलचं जे योगदान आहे ते चेन्नईच्या यशामध्ये आणि तामिळनाडूच्या यशामध्ये खूपच मोठं आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्या प्रयत्नांशिवाय हे शक्य झालं नसतं, कारण आईवडिलांना एक भीती असते की वो मुलगा जर शाळेत गेला नाही तर काय होईल पुढे. तर कुठेतरी ही शंका त्यांची जी आहे ती दूर झालेली आहे, कारण ते 10वी पास होईपर्यंत ऑलरेडी चॅम्पियन झालेले असतात. त्यामुळे आईवडिलांची एक चिंता दूर होते, आणि जास्तीत जास्त खेळाडू इतर ठिकाणूनही खेळाडू तिकडे येऊन सेटल होतात त्यांच्या शाळेमध्ये. तुम्हाला बोर्डिंगमध्ये, हॉस्टेलमध्ये राहायला लागतं, एवढंच फक्त. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे AI युगामध्ये आपल्याला मार्गदर्शनासाठी त्याची बुद्धिबळपट्टूला कशी मदत होईल याचं टिप्से सर तुम्ही कशा रीतीने विश्लेषण कराल? मला वाटतं की AI म्हणजे चेस प्लेइंग इंजिन्स जी आहेत ती AIच आहे. आणि चेस प्लेइंग इंजिन्स जेव्हा बनवलं ते कस्पारोवचे जे कोच होते मिखाईल बोटविनिक, स्वतः 5 वेळेला ते जगज्जेते होते,
ते कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचे वन ऑफ द फर्स्ट सॉफ्टवेअर इंजिनियर्स होते. मॉस्कोमध्ये त्यांचं खूप रिसर्च असे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एका दिवशी मनुष्याला हा सहज हरवू शकेल कॉम्प्युटर. त्यांच्या हयातीमध्ये ते शक्य झालं नाही, पण आज ते शक्य झालं आणि हळूहळू आता कॉम्प्युटर एवढा स्ट्रॉंग झालेला आहे की जवळजवळ जगातले 100-200 कॉम्प्युटर वर्ल्ड चॅम्पियनला हरवू शकतात. या पार्श्वभूमीवर धोका आणि फायदा दोन्ही त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. एक म्हणजे फायदा की आपल्याला जर कळत नसेल की या ठिकाणी चांगली खेळी कुठली आहे, तर पूर्वी आम्ही कसं जाऊन त्या राष्ट्रीय खेळाडूंना विचारायचो की कधी एकदा आपले आघाडीचे खेळाडू, आमच्या लहानपणी आम्ही आघाडीच्या खेळाडूंना विचारतो ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये कसं करायचं, ते आज तुम्हाला इंजिन सांगू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे तुम्हाला दुसरा म्हणजे रेग्युलर ट्रेनर असायची आवश्यकता नाही. त्याबरोबर धोका असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे विचार करायची तुमची क्षमता नष्ट होते. तो हा एक मोठा ड्रॉबॅक होतो. तर कुठेतरी आपल्याला त्याचा समतोल साधणं आवश्यक आहे. आणि गुकेशने दाखवून दिलेलं आहे की कॉम्प्युटरचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करायची गरज नाही. तो उपयोग कदाचित त्यांनी जगज्जेतेपदासाठी केला असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील इतरांना त्यांनी हरवून दाखवलं. तर कुठेतरी ह्युमन एलिमेंट अजूनही महत्त्वाचं आहे, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप उपयोग होऊ शकतो हे मात्र खरं. तर योग्य प्रकारे केला पाहिजे आणि स्वतःच्या विचारांना कॉम्प्युटरच्या ॲनालिसिसची झालर दिली पाहिजे. कॉम्प्युटरच्या विचारांनी खेळून चालणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सुद्धा तुम्ही छान विश्लेषण केलं. गुकेशच्या विश्वविजेतेपदाच्या निमित्तानं आज आपण प्रवीण ठिपसे यांच्याशी चर्चा करत होतो. ठिपसे सर, तुम्ही क्रीडाविश्व या कार्यक्रमासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो ठिपसे सरांशी. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शरीरसौष्ठव संघटक आणि पंच विजय झगडे यांच्याशी. झगडे सर, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत. नमस्कार. दिनेश राठोड हा नुकताच नवोदित मुंबईश्री ठरला. झगडे सर, काय सांगाल दिनेशविषयी? दिनेशबद्दल जर सांगायचं झालं तर हा दिनेश छोट्या छोट्या कॉम्पिटिशन खेळून त्याने त्याच्यातून सिनियर आमच्या बॉडी बिल्डरकडून मार्गदर्शन घेऊन आणि त्यांच्या जिममधून जो परब फिटनेसमधून खेळला त्यांच्या मार्गदर्शनातून त्याने एक त्याचं स्वप्न होतं की हे नवोदित मुंबईशी ही पहिली ही आमच्या संघटनेची स्पर्धा, त्याच्यामध्ये प्राधान्य मिळवायचं, म्हणून त्याने त्याच्याकडे फोकस ठेवून त्याने आपलं बक्षीस मिळवलेलं आहे. नवोदित मुंबईश्री स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळाला याविषयी झगडे सर काय सांगाल? नवोदित स्पर्धेला खूप छान प्रतिसाद मिळाला. या कामगार मैदानामध्ये परेलमध्ये ही स्पर्धा 15 डिसेंबरला झाली. ह्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 283 पार्टिसिपेट खेळाडू होते आणि त्या खेळामध्ये एका ग्रुपमध्ये जवळजवळ 70 ते 75 मुलं 3 ग्रुपमध्ये होती आणि अशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडताना आम्हाला खूप आनंद झाला, कारण स्पर्धकांचा पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला. यापुढे राज्यात कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत? यापुढे जशी आता आमची नवोदित मुंबईश्री झाली तशीच आता या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही ज्युनियर मुंबईश्री, त्याच्यानंतर मुंबईश्री ही एक मानाची स्पर्धा असते मुंबईमध्ये. ही स्पर्धा या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये घेण्याचं ठरवलं आणि त्याच्यातूनच आम्ही महाराष्ट्राची टीम, महाराष्ट्राचा संघ निवडणार आहोत. नॅशनल जी स्पर्धा ही मुंबईमध्ये घेण्याचा आमचा एक पुढे मार्ग मोकळा आम्ही करतो आहे, पण इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा ही वरच्या लोकांनी जर आम्हाला डेट दिली, ही मुंबईमध्ये स्पर्धा घेताना खूप कठीण परिस्थिती असते, पण आम्ही ह्याचे प्रयत्न चालू ठेवणार आहोत. तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणारे आणि व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू यांना अशी बरेचशी उत्तेजके ही बाजारात मिळतात की जे अल्पावधीत शरीर संपदा कमावून देतात. नवोदितांना या उत्तेजकांपासून दूर राखण्यासाठी संघटनेकडून कोणत्या पद्धतीनं प्रयत्न होताना दिसतात? मी प्रथम ह्याच्यामध्ये सांगेन की संघटना म्हणून आम्ही वेळोवेळी ह्या सर्व आमच्या स्पर्धकांना आम्ही एक मार्गदर्शन शिबिर म्हणून राबवतो आणि ह्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही सगळ्या आमच्या बॉडी बिल्डर लोकांना अवेअरनेस म्हणून त्यांना ह्या माध्यमापासून लांब राहा. ज्या डॉक्टरच्या सल्ल्याने, सिनियर बॉडी बिल्डर्स असतील त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या कोचच्या माध्यमातून तुम्ही एक चांगलं शरीर बनवा, ह्याच्यातून तुमच्या शरीराला कोणती हानी होणार नाही ह्याची तुम्ही दक्षता घ्या. आर्थिक अडचण ही कुठल्याही खेळाडूच्या पुढची महत्त्वाचा प्रश्न असतो. आपण जर शरीरसौष्ठवपटूचं उदाहरण घेतल्यास त्यांना नेहमीचा खुराक आणि व्यायाम यांच्यासाठी खूप पैसे लागतात. तर आजची ही परिस्थिती ही अशीच आहे का की पुरस्कर्ते मिळवणं किंवा घरच्या परिस्थितीमुळे हे सगळं उभं करणं आव्हानात्मक ठरतं? नक्कीच हे आव्हानात्मक आहे. मी सांगेन हे जेवढे बॉडी बिल्डर आहेत ते गरीब घराण्यातले आहेत. कोणी असा मोठ्या श्रीमंत घराण्यातून बॉडी बिल्डिंग कोणी करत नाही. श्रीमंत घराण्यातले जे आहेत ते फक्त फिटनेससाठी असतात, पण ही जी मुलं असतात ह्यांचा फोकस असतो की आम्हाला कुठेतरी चांगलं पदक मिळावं, आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून नोकरी मिळावी, ह्या माध्यमातून ते पुढे
आपली प्रगती करण्यासाठी असतात. मग त्यांचे आई वडील त्यांच्या पाठीवरती थाप मारून किंवा त्यांचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांच्याकडून कुठेतरी थोडंसं स्पॉन्सरशिप मिळवून स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. पण कॉर्पोरेट लेवलला जेवढी त्यांना प्रगती मिळाली पाहिजे, तेवढी त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, तेवढं अजून काही मिळत नाही आहे. प्रत्येकाचं ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे, की ह्याच्यामध्ये पैसा मिळवणं खूप कठीण आहे. आजकाल ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यापेक्षा प्रगतिशील स्पर्धा आता होत आहेत. आम्ही ऑर्गनायझरच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त प्राईज मनी मिळावं, हे असे आमचे हे संघटनेची प्रयत्न असतात आणि त्या प्रयत्नाने आम्ही त्यांना जास्त मानधन मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असतो, जेणेकरून बॉडी बिल्डरला चांगलं प्राधान्य मिळून तो पुढे जावा, या उद्देशाने आम्ही पूर्ण प्रयत्नशील असतो. शरीरसौष्ठव हा क्रीडा प्रकार आपण पाहिल्यास गेले अनेक वर्ष तो राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आपल्याला दिसतोय. पण या क्रीडा प्रकारामध्ये तितक्या प्रमाणात रोजगार म्हणजे नोकऱ्या उपलब्ध आहेत का? सर, नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण त्या योग्य मार्गाने जर पुढे हे आमचे स्पर्धक योग्य त्यांना कुठे जर मार्गदर्शन मिळालं तर नोकऱ्या खरंच आहेत. महाराष्ट्र शासनामध्ये आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहेत. त्या पद्धतीने त्यांचा जो क्रायटेरिया असतो, तो क्रायटेरिया फुलफिलसाठी त्यांना तेवढी पदकं मिळवावं लागतात. नॅशनल असू दे, इंटरनॅशनल असू दे, स्टेट लेवल असू दे, या स्पर्धकामध्ये त्यांनी पूर्णपणे भाग घेऊन मिळालं तर खरंच त्यांना नोकऱ्या मिळतात. आणि आजकाल ह्या जिम्नॅशियम क्षेत्रामध्ये, फिटनेस सेंटरमध्ये कॉर्पोरेट लेवलला पण चांगल्या नोकऱ्या आहेत, नाही अशा नाही आहेत. ट्रेनिंग, पर्सनल ट्रेनिंग घेऊ शकतात. आज फिल्म सिटीमध्ये पाहिलात, आमच्या बॉडीबिल्डरला चांगला मान आहे. कारण आज जर पिक्चर म्हणजे जर असेल ना, एखाद्या ॲक्टरला जर ॲक्टर बनायचं आहे चांगल्या फील्डमध्ये, तर त्याला आमच्या बॉडीबिल्डरची थोडीशी गरज लागते. नॉलेजेबल जर बॉडीबिल्डर असेल तर खरंच त्याचं चांगलं मानधन त्याला तिथे मिळते, हे मी नक्की सांगेन. जगडे सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या क्रीडा विश्व या व्यासपीठावर आलात आणि आजच्या नवोदित मुंबईश्री या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही आजच्या शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकाराविषयीची सद्यस्थिती ही श्रोत्यांसमोर मांडलीत, त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे. आता आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. भारताचा आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी आणि ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडनं आपल्या 15 सदस्यीय एकदिवसीय आणि 2020 संघांची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे कसोटी कर्णधार बेन स्टॉक्सला या संघात स्थान मिळवता आलेले नाही, परंतु 1 वर्षानं जो रूट यानं एकदिवसीय संघात पुनरागमन केलं आहे. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि शरीर सौष्ठव स्पर्धा संघटक विजय झगडे यांच्याशी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. संवादक होते प्रशांत केणी. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे यांचं. सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे. बरं तर रसिक हो, आता निरोप घेऊया. पुन्हा आपली भेट होणार आहे पुढील क्रीडा विश्व कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.